नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचा पुढारी या आपल्या लाडक्या चॅनल मध्ये मी अनिल तिवारी तुमचं पुनश्च एकदा स्वागत करतो। मराठा समाजाच्या नोंदी सापडूनही आम्हाला आरक्षण न देणं ही दादागिरी आहे। आम्ही किती दिवस अन्याय सहन करणार, असे जरांगे पाटील म्हणाले। पहा स्पेशल रिपोर्ट। हा अहवाल महिन्याभरात येऊन 1 महिना नंतर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। नाही, त्या अहवालाच्या बद्दलचं आमचं काहीच म्हणणं नाही। मराठा समाजाच्या ओबीसीत नोंदी सापडल्यात, मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण पाहिजे आणि सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी याच्यासाठी हा संघर्ष आहे। ते आरक्षण कुठं आम्ही नाकारलेलंच नाही, आम्ही कधी म्हणलोच नाही नाकारलं, परंतु ते एनटी व्हीजेंटी सारखं टिकणार आहे का यावर सरकारकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही। त्यामुळं त्याच्यावरती आम्ही काय बोलायचं। त्यापेक्षा आमच्या इथं नोंदी सापडल्यात, आमच्या पोरांची प्रचंड हाल व्हायला लागले। आम्हाला ह्या आरक्षणासाठी लढाई आणि आम्ही ती लढवतोय। 20 जानेवारीला आम्ही मुंबईला जाणार आहे। जर नाही त्याच्या आत दिलं तर नोंदी सापडून तुम्ही विरोध करणार असाल तर कसं नेते समजायचं? तुम्हाला सर्व समाजाचे समावेशक नेते आम्ही समजायचं कसं? नोंदी सापडलेला असून तुम्ही म्हणताय देऊ नका घेऊ नका, ही दादागिरी झाली। याला दादागिरी म्हणतात। आम्ही घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ। करोडो समाज मुंबईला जाणार आहे, आरक्षण घेऊनच येणार का? त्याशिवाय माघारी येणारच नाही असा ठाम निश्चय मराठ्यांचा झालेला आहे। कारण तुम्ही किती दिवस येड्यात काढणार आहेत? आज देतो उद्या देतो, ह्या नोंदी काढतो, त्याच्यानंतर अहवाल घेतो, त्याच्यानंतर दुसरा घेतो अहवाल आणि मग कायदा पारित करतो। सगळं झालं तरी देत नाहीत। आम्हाला पर्याय नाही मुंबईकडे गेल्याशिवाय। किती दिवस अन्याय आम्ही तरी सहन करायचा? आम्ही तुम्हाला सरळ सरळ सांगतो, त्यांनी दिलेले जे आकडे आहेत त्यांच्या यंत्रणेनं लोकांनीही सांगितलेले नाही आहेत कसं जायचं कुंकडून जायचं। हो, हे जाहीर सांगतो मी सुद्धा। आम्ही सुद्धा वेळेवर बाहेर पडणार सगळे। एक ब्रेकिंग न्यूज येत आहे। उद्या 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मोत्सव सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्सवात साजरा होतोय। या ठिकाणी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे जातीने हजेरी लावणार आहेत। पहा प्रतिनिधीने दिलेला आढावा। दादा, 12 जानेवारीला सिंदखेड राजाला मराठा समाज लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही जाणार का आणि मराठा समाजाला काय आवाहन कराल? नाही, मी जाणार। मी सुट्टी घेतली आता त्याच्यासाठी। मी परत वापस आल्यावर ॲडमिट होणार आहे, पण मी मासाहेब जिजाऊंच्या दर्शनाला 12 वाजेपर्यंत तिथं पोहोचणार आहे 100%। आणि मराठा समाजाने गेलंच। आपल्या हे बघा, आपल्या जीवनातलं आपल्या सगळं आयुष्य म्हणजे ते अर्पणच आहे। त्यांच्यापेक्षा सर्वोच्च स्थान दुसरं कोणचंच नाही जगात। तिथं नाही जाणार तो कुठं जाणार? आता शेवटचा प्रश्न आहे, 22 जानेवारीला राम मंदिराचा त्या ठिकाणी शुभारंभ होतोय आणि 20 जानेवारीला आपण कोट्यवधीच्या संख्येनं मुंबईमध्ये जात आहेत। याचा काही परिणाम आपल्याला आंदोलनावर होईल असं वाटतं का? नाही, आंदोलनाचा आणि त्याचा काही संबंध नाही। ते वेगळा विषय। ते आपल्या हिंदुस्थान भारत देशासाठी आनंदाचा क्षण येतो। आपण इथं राहूनही का आनंद व्यक्त करू शकतो, आम्ही रस्त्यानेच करू। असं काहीच नाही, मनात असलं पाहिजे फक्त। तिथं गेलं तरच मी कट्टर भक्त, नाही गेलं तर नाही, असं नाही। मनात आपले शेतकरी बांधव इथं राहून देवदेवतांची पूजा करत होते, तरी देव त्यांना शेतात भेटायला येत होता पूर्वीच्या काळी। आपण राम राम उठल्याबरोबर सकाळी म्हणतोय, म्हणजे आपल्याला प्रेम आहे। आपण त्यांचे विचार अंगीकारलेले सगळ्यांनी। त्यामुळं आम्हाला आता ही लढाई आमची पूर्वी पारची असले म्हणजे 5-7 महिन्यापासून असल्यामुळं आमचे टप्पे रेग्युलर पडत गेलेत आणि त्यानंतर ती तारीख ठरलेली, त्यानंतर आमची 20 डिक्लेअर झालेली। त्यामुळं आता हे आम्हाला मराठ्यांना इकडं कूच करायला लागणार आहे, परंतु आनंद उत्सव आम्ही रस्त्यात करू शकतो मराठी सगळे गावागावातले। असं काहीच नाही। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।